भाजपला तडीपार करणारे निवडणुकीनंतर स्वतःच तडीपार होणार, ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर. मोदी द्वेष हाच ठाकरेंचा अजेंडा असल्याचाही हल्लाबोल. राज ठाकरे आणि आमची विचारधारा एकच, फडणवीसांनंतर शिंदेंचंही मनसेबाबत सूचक विधान. अजित पवारांना माझा अवाका काय तो कळेल, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विजय शिवतारेंचं वक्तव्य. 2 दिवसात चर्चा करून घेणार निर्णय, तर शिवतारेंना युती धर्म पाळण्यास सांगितल्याची शिंदेंची माहिती. शरद पवारांना या वयात एकटं सोडणं चुकीचं, अजितदादांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांची भूमिका. तर भावाच्या विरोधात भावाला उभं करण्याचा कुटील डाव सुरू आहे, मिटकरींचा शरद पवार गटावर निशाणा. पक्ष फोडणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना घरं फोडण्याचा परवाना द्या, वसमतमधील सभेतून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली ठाकरे गटाकडे राहील, संजय राऊत यांचं वक्तव्य. तर ठाकरे गटाने आपला हट्ट सोडावा, सांगली मतदारसंघ काँग्रेसकडेच राहील, विश्वजित कदमांची भूमिका. संभाजीनगरमधून इम्तियाज जलील यांना पुन्हा लोकसभेचं तिकीट, असदुद्दीन ओवैसींकडून उमेदवारी जाहीर. मराठा आंदोलकांवरील गंभीर गुन्ह्यांसंदर्भात सकारात्मक मार्ग काढू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पदावरून हटवलं, केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश. अतिरिक्त आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्याही केल्या बदल्या.